मंडळी, हिरोईन आणि तिची आई हा नेहमीच सगळ्यांच्या चर्चेचा विषय असतो. चला बघूया आज त्यांच्या चर्चेतून किती हास्य निर्मिती होते तेच दाखवायला मंचावर येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. काय भाई लोक कसे आहेत? बरे आहेत ना? भाई आहेस तरुण तर घे मजा करून, वाल म्हातारे तर जाल ना मरून. भाई भाई बोललो म्हणजे बोललो, भाई बोललो म्हणजे बोललो. या नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो येडा पॉडकास्ट विथ सटकेल मँडी मध्ये. नमस्कार नमस्कार. तर भाई लोक आजचा आपला विषय मदर्स डे, आईचा विषय म्हणजे जवळचा विषय. म्हणूनच आपण काय करतो इकडे ना भाई, आपण सेलिब्रिटी वगैरे बोलवतो आणि त्यांच्या आयांना पण बोलवतो, म्हणजे आपण गप्पा बिप्पा मारतो. तर आपण स्वागत करूया आजची सेलिब्रिटी म्हणजे तरुणांच्या दिलाची खळी प्रिया ईशाईचं आणि तिची आई ईशा निशाईचं. वा तुमच्या पप्प्या बिप्प्या झाल्या असेल तर आपण बोलूया काय? म्हणजे आपल्या कसं माहिती ना, एकदम बोललो म्हणजे बोललो आपण. तर फक्त मला एक पहिलाच प्रश्न पडलाय, म्हणजे तुम्ही तुमच्या दोघांच्या नावामध्ये तुमच्या बापसाचं नाव का नाही टाकलं? म्हणजे पोरांबिरांबद्दल काय राग आहे काय? नाही, इरेस्कार विरेस्कार ऐसा आयटम आहे काय? नाही असं काहीच नाहीये. बेसिकली आय लव्ह माय बाबा. पण आमच्या घरामध्ये स्त्रियांना खूप जास्त आदर आहे. सो आम्ही म्हणजे मी सुद्धा आईचं नाव लावते आणि आई सुद्धा तिच्या आईचं नाव लावते आणि याच्याशी माझ्या बाबांना काहीच प्रॉब्लेम नाही. अगदी क्या बात क्या बात आहे. याडा विचार याडा विचार याडा विचार याडा यो भारी याडा भाई 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 भारी. तर भाई लोक तुम्ही बघितलात, नुसत्या नावाचा आव नाही तर त्याच्या मागे एक भाव आहे. हो, लहान भाऊ आहे. तो मगाशी त्या माईकच्या वायरला अडखळून पडला ना, तो हिचा धाकटा भाऊ. आई भाऊ नाही, भाव, फिलिंग, भावना असं म्हणतायत ते. म्हणजे आपण आईचं नाव लावतो तर म्हणजे वी ऍक्च्युली मीन इट, फक्त दाखवायला नाहीये. वी डोंट हेट मेन, अजिबातच नाही. अजिबात म्हणजे आमचा असा एक विचार आहे की आईमुळे जन्माला येतो आपण, मग आईचं नाव लावलं तर काय हरकत आहे? क्या बात आहे. पण प्रिया भाई, तुला आपल्याला एक विचारायचं आहे. म्हणजे तू आता भाई स्टार वीर झाले, फुल झाकझुक मध्ये एकदम फिरते. तो मागे तुझ्यावर जो किस्सा झाला होता, म्हणजे तुझी वाईट गाडी होती आणि हिचे फॅन्स आले भाई लोक, त्याच्यावरती लेटर बिटर चिटकवून गेले. काय गाडी कमी, टपालपेटी जास्त वाटत होती हिची गाडी. लिपस्टिकचे डाग, पप्प्यांचे, बाबा 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 एवढे डाग होते ना. पप्प्यांचे नव्हते, फक्त लेटर्स होती. मुली फॅन्स नाही आहेत माझे, मुलंच जास्त फॅन्स आहेत ना. पप्प्या कशा येणार? होते 3-4. नाही असं टपाल पेटी वगैरे नाही, पण हो लेटर्स चिकटवून गेले होते. अच्छा अच्छा अच्छा. नाही पण तुला हेच विचारायचं आहे, म्हणजे ह्याच्या मागचं तू श्रेय कुणाला देशील भाई? ह्या बाईला, प्रिया. ऍक्च्युली इनफॅक्ट आज मदर्स डे आहे, तर आय वुड जस्ट लाईक टू नो आई रडू नकोस ना आता. आय लव्ह यू ना. तू तर रडणार असशील तर दिस इज नॉट फेअर यार. मग मी पण रडे ना. अनाथाश्रम आहेत ग. गप्प बस आई. तू नको रडू. नाही ठीक आहे, मी नाही तू नको रडू. नाही नाही रडत. ओके 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 सॉरी सॉरी. अरे नाही सॉरी काय भाई. अरे ही तर मुवमेंट आहे ना, ही तर आपला पॉडकास्टचा हाईप मुवमेंट आहे. ऐकलात काय? म्हणजे तुम्ही एकदम असं खरं वागता. ते बाकीचे जे येतात ना सेलिब्रिटी, ही माझी मैत्रीण आहे, ते सगळं खोटं असतं. तुम्ही एकदम सच्चे आहेत. तुम्ही एकदम असं रिअल वाटतं. नाही आहेच आहे. आम्ही मैत्रिणींसारख्याच राहतो. बाहेर पण लोक आम्हाला म्हणतातच की मैत्रिणीच वाटता तुम्ही. आणि मी एवढी मेंटेन्ड आहे ना, त्याच्यामुळे हिच्या सेटवर वगैरे तर हमखास कधी कधी म्हणतात, जुळी बहीण आहे का तुझी? मला सांगलं तर नाही, आई आहे मी तिची. काकू तुमचा ह्युमर म्हणजे
मस्त 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 आहे मस्त आहे. मला काकू तुम्हाला तेच विचारायचं आहे, म्हणजे आता प्रिया एवढी स्टारबीट झाली आहे, तर प्रियाकडून अजून काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय आता अजून? केवढं केलंय आमच्या बाळाने, अजून काय अपेक्षा करायच्या? मी एका शब्दात सांगू, माझी माझी मला आवडलंय एका शब्दात बाई सगळं क्लिअर. बोलायची पद्धत असते एका शब्दात, एका शब्द तो परफेक्ट आहे, म्हणजे माझी प्रिया परफेक्ट आहे. हे पण आपल्याला आवडलंय, माझी प्रिया परफेक्ट आहे, बाई सगळ्या क्लिअर, पुढे बोलायची काही गरजच नाही. सगळं केलंय तिने आमच्यासाठी, केवढं करते ती. फक्त आई म्हणून कधी कधी मला असं वाटतं ना, तिने स्वयंपाक पण शिकायला पाहिजे. सगळं केल्यावर स्वयंपाकघरात गेल्यावर काय करायचं कळतच नसेल तर काय उपयोग सगळ्याचा. बरोबर आहे. आई आई थांब ना जरा, नको आत्ता तो विषय नको आत्ता आई. हा नेक्स्ट काय बोलायचंय? नाही पण ते काय बोलतायत ते बोला, म्हणजे मजा येते आम्हाला. बोला बोला काकी तुम्ही बिंदास बोला. हो ना. हे बघ, नाही हे बघ, माझा मुळात मुद्दा हा आहे की उद्या लग्न वगैरे झालं की आई नसेल काही करायला, मग ब्रेकफास्टला काय रील खाणार आहात का? हे रील तुला जेवायला, हे रील तुला ब्रेकफास्टला, नाही ना करता येणार. बोलतीयेस, मला जेवण बनवता येतं. हो, फ्रीज मधनं टोमॅटो काढणं म्हणजे जेवण बनवणं नसतं प्रिया, मला जेवण येतो. आई कधी सांगितलं ना अंडी उकडून दे आजोबांना, तरी 3 पेरं घालू पाणी का 4 पेरं घालू एवढं पण कळत नाही. बॉइल्ड एग मध्ये कसलं पाणी मोजून घालायचंय? ऑमलेट नाही, ऑमलेट करता येत नाही साधा आम्हाला. काय असतं ऑमलेट मध्ये? एक अंड फक्त गरम तव्यावर फोडलं की मसाले आणि तेल त्याचं काम करतं. बरोबर आहे, पण आम्हाला ते पण जमत नाही. काय सांगतेयस आई, मला ऑमलेट येतं करता. काल बनवलं मी ऑमलेट. पण कवच्या सकट बनवलं होतंस प्रिया. कवच टाकलं होतं त्याच्या बरोबर ऑमलेट मध्ये. काय बोलता? कवच काढलं ना? माझा ह्युमर. मला ऑमलेट बनवता येतं मंदार. आय जस्ट लाईक टू क्लॅरिफाय दिस. एक छोटासा कवचाचा तुकडा पडला होता ऑमलेट मध्ये. छोटासा? हो, छोटासा. अंडा एवढा असेल ना तर एवढं कवचच होतं. काही बोलते आई, तू काय करतेस? काय करतेस? मला ऑमलेट बनवता येतं आणि तुझा हात ना इथेच ठेव. मला जेवण बनवता येतं हा विषय आपण इथेच थांबूया. ठीक आहे, जेवणाचा थांबवूया. कॉफी गाळून घेते ही. कॉफी एवढं पण कळत नाही तिला कॉफी कशी प्यायची. गाळून नाही घेत आई, मी ब्रुईंगची कॉफी पिते, तर तिला वाटतं की मी कॉफी गाळते. ती ड्रिप होते ना, तिला कळत नाही. बरं मी चुकले कॉफीसाठी. चहाचं काय 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 सांगा. आलं संपलं होतं घरातलं. मीला म्हणलं चहा कर जरा, तर हिने काय घातलं असेल आल्याच्या ऐवजी? काय आलं लसूण पेस्ट घातली तिने घातली मी घातली. मी आलं लसूण पेस्ट घातली चहा. आय ऍक्सेप्ट. चुका करतच माणूस शिकतो ना. आणि कसं आहे, चुका करण्याची ही जी माझ्याकडे माझा हा जो गुण आहे, हा खरं तर माझ्या आईकडनंच आलाय. नाही का ग? अगं, तू जेव्हा पहिल्यांदा सासरी आली होतीस तेव्हा आजी मला सांगायची, तिला काहीच माहित नव्हतं. काही म्हणजे मी तरी फ्रीज मधनं टोमॅटो काढते, ही तर टोमॅटोला लाल बटाटा म्हणायची. जोक म्हणून म्हणायचे मी. काकी, म्हणजे तुमचा ह्युमर तेव्हापासूनच. अरे ह्युमर बघ, पिठी साखरेची भाकरी केली होती एकदा, कळलंच नाही तांदळाचं पीठ कुठलं, पिठी साखर कुठली. शुगर माझ्या आजोबांची एवढी वाढली ना त्या दिवशी की तेव्हापासून आजोबांनी कानाला खडा लावला. ही दिसली ना किचन मध्ये भाकऱ्या थापताना की ते बाहेरनच जेवून यायचे. जास्त बोलतेस आई, काय करतेस? जास्त बोलतेस. मदर्स जास्त बोलतेस. चालू आहे म्हणजे हे प्लीज जरा एडिट करू शकतो ना? कापतो. कळायला हवं ना. नाही, मुळात काय बोलायचं कळायला हवं ना. आजीचं ऐकायलाच नाही पाहिजे तू. आजीचं काय माझी सासू लोकांचे कान भरणं या पलीकडे एकही छंदच नाही बाईला. चोमडी बोलतात बाई.
आजी होती माझी, नीट बोल. होती पण चोमडीच होती. सटकेल, खरंच सटकेलेस तू. नाही आपलं असं बोललो म्हणजे बोललो तिला आपण. बोललं की राग येतो, आईला कसंही बोललेलं चालतं. आई कसंही बोल. आणि सासरे माझे त्यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. त्यांना काही कळायचंच नाही काय बनवलंय, काय जेवताय, जिभेला काही चवच नव्हती त्यांच्या. एकदा मी उकडीचे मोदक बनवलेले रे मंदार, खाताना म्हणतात पाणीपुरी मस्त झाली आहे. काय संबंध आहे मोदक आणि पाणीपुरीचा? नाही ही खरंच पाणीपुरीचा मसाला मोदकात घालू शकते. चीज. पाणीपुरीचा मसाला मोदकात का घालेन मी? कारण तू तसंच करते. काय बोलतेस प्रिया? सतत मारत जाऊ नकोस मला. अति करतेस. जास्त ऐका ना, ऐका ना, ते काय तिकडे ते चालू आहे त्याच्यामुळे जरा जास्त होत आहे. हे एवढं एडिट करूया आपण. कापतो मी उत्तम स्वयंपाक करते खरं तर. तुम्ही कोणालाही विचारा आजूबाजूला. अच्छा. माझे हे आमचे हिचे बाबा फक्त माझ्या हातचं जेवतात. खोट आहे साफ खोट. जास्त बोलू नकोस प्रिया. परत असं केलंस तर मी खूप पापी घेईन तुझ्या हाताची. गप्प बस. अजिबात हे अत्यंत खोटं सांगते आई माझी. खोट आहे. हो. खरं? समाजसेवा म्हणून माझे वडील आमच्या एरियातल्या कुत्र्यांना सगळं जेवण खाऊ घालतात. आणि ऐक, बीएमसी मुळे नाही पळाले कुत्रे, मग ह्याच्या जेवणामुळे पळून गेलेत. अजून सांगते ना, हल्ली तर आम्हाला येताना बघूनच पळून जातात. जास्त होत सवय आम्हाला अशी खेळीमेळीचं वातावरण. घरात नाही होत. ऐका ना, घरात नाही. ओय थांब. तिकडून बघतात आपल्याला. फक्त असं काय करू नका. नको करू सर. मी छान स्वयंपाक करते. हो नाही काय ते प्रियाला फॅन्स तिचे दिलाची धडकन बिडकन बोलतात. दिलाची धडकन. मंचुरियन देशील का रोज, तरच तुझ्याशी मैत्री करीन. अशी मैत्री करायची मुलांबरोबर. काय सांगतेस तू? हा कुठला हे कुठला टोन? या टोन मध्ये कधी बोलले मी आई? फुलराणी मध्ये अशीच बोललीयस. तो माझा अभिनय होता. मी खरंच तसं बोलताना कधी ऐकलंयस ग? अभिनय. मला होते बर का मित्र, मला खूप मित्र. ते काही आमिषांवरती नाही झालेत. नाही काकू, हे आपल्याला पटलंय. मला नको काकू, मला सांगू नको काकू. मला सगळं माहिती. मी पण आहे या स्किट मध्ये. असं आमचं सवय नाही. मला काय माहितीये, तुम्ही जे बोलला ते भाई आपल्याला पटलं नाही. प्रिया सुंदर आहे, तिला काय गरज आहे काही? सकाळी 7 वाजता येऊन बघ, झोपेतून डोळे चोळत उठते ना, भूत दिसत असते. एवढं घाबरायला होईल. एवढं होणार आहे तुला आई? हा काय अभिनय करतेस या पॉडकास्ट मध्ये? कशी बोलतेस माझ्याशी? कशी बोलते? तू काय सांगतेस? कशी बोलतेस? प्रियाला अभिनयाची क्वीन असं वगैरे बोलतात. Yes, त्याच्यामुळे kind of. तुम्ही जे करताय ते दिसतंय. अभिनयाची क्वीन. तिची खळी काढून टाका, 0 किंमत होईल तिची. अभिनयाची क्वीन म्हणे. फक्त गोड गोड बोलणं आणि हसणं, याला अभिनय? तुझा आज पॉडकास्ट आहे, तू सांग, याला अभिनय म्हणतात का? एवढंच करते मी? गोड गोड बोलणं आणि हसणं एवढाच अभिनय आहे माझा आई? हो प्रिया, हो. बाहेरचे लोक नाही सांगणार. एक आई म्हणून मीच तुला सांगू शकते, तुला अभिनय येत नाही. आई, मला फिल्मफेअर मिळालं ग. असू दे, ते मला नको सांगूस. त्या कॉमेडी शो मध्ये पण एवढी वर्ष कसं ठेवलंय तुला मलाच कळत नाही. थांब नाही. चालू आहे आणि काय तुम्ही बोलता? नाही येत तिला अभिनय. आई खरं बोलू शकते, आज मदर्स डेला तरी बोलूच शकते. बरोबर आहे. मस्त. म्हणजे तुझ्या लेखी मी खरं तर अभिनेत्री नाहीच व्हायला पाहिजे. नाहीच. बरोबर. मी काय हो ग आई? मी काय हो? तू डॉक्टर व्हायला हवं होतंस. आता पहिल्यांदा ऐकल्यासारखं करू नकोस. आम्ही लहानपणापासून हिला सांगायचो, अभ्यासात बरी होती तशी. अच्छा. आम्ही म्हणायचो डॉक्टर हो, मोठी होऊन डॉक्टर हो. काय घरचे आमच्या आजारी असतात ना, आणि घरातलाच डॉक्टर असला की कसं बरं पडतं, बाहेर जायला नको, खर्च कमी. तिला सांगायचो डॉक्टर हो, पण कुठे ते टीव्हीचं खूळ. डॉक्टर व्हायला तयारच नाही. नाही, किती डॉक्टर झाले तरी घरातला डॉक्टर मेंदूचे आजार सतत कसे बरे करणार ना? जास्त. काकू, माझ्या माहेरच्यांना घरच्यांना कसं बोलते बघा. कसं बोलावं घरच्यांबद्दल. वागतात मग तुझ्या घरचे? कसे वागतात? माझ्यासोबत सेल्फी काढायचे पैसे घेतो हिचा भाऊ. तुझा मामा येतो. मामा आहे तुझा तो, कळलं ना? तोंड सांभाळून बोल. काकू कोणाशी बोल नाही. हा प्रॉब्लेम आहे तिचा. नाही, तुमचा पण काय प्रॉब्लेम आहे? ती दिसायला मराठमोळी आहे. मारून जर ओठ सुटले ना तर प्रिया द एपमॅन असं वाटेल ते.
नको ते. कळलं तुला? मला वाटतं की आपण आतापर्यंतच ना हे सगळे एडिट करूया, आपण पुढे जाऊया पटकन. नाही, सगळंच जर एडिट केलं तर फक्त नमस्कार मी मंदार एवढंच राहील. म्हटलं काही चालत नाही. अभिनेत्री म्हणते ना स्वतःला, तिला कळायला पाहिजे पॉडकास्ट मध्ये कसं बोलायचं. तुझ्यामुळे ना माझ्या डोक्याचा भुगा होतो इथे बाजूला बसून. बोलतीये आई. अभिनेत्री म्हणते स्वतःला. तू म्हण ग मला, मी स्वतःला म्हणते तू म्हण. पॉडकास्ट वरती कसं बोलतात आया, आणि तू मला मारतीयस ग आई. आई तुला ना मी सोडून येणार, हिला मी सोडून येणार आहे खरंच एक दिवशी. असं सरप्राईज करून घेऊन जाणार आणि वृद्धाश्रमात सोडून येणार आहे. वृद्धाश्रमात सोडणार आहेस? गप्प बस. वृद्धाश्रमात सोड. ठीक आहे ग, तू मोठी फुलराणी ना. आहेच. हा, आम्ही जुनं फर्निचर. आम्हाला कोपऱ्यात अडगळीत टाक, 2 वेळचं जेवायला दे म्हणजे झालं. फक्त 2 पोळ्या तरी देशील ना रोजच्या? आई बाबा आणि मी वाटून खाऊ देशील ना? हो, असं माझ्या मागे मागे फिरत असतेस, हिरोईन की मम्मी. तेव्हा कुठे जात आहे जुना? आईशी कसं बोलते ही? आईच आहेस ना ग तू माझी, की कोण आहेस? या खळी मागे ना जो राक्षस आहे ना, तो कळला पाहिजे लोकांना. राक्षस मी? आणि तू कोण आहेस? आई नाहीये. नमस्कार, आता काय बाबा आहे? पॉडकास्ट आपला असं खाजवून आपण विचारते जाहीर मी तुला. करतो. भेटूया आपण पुढच्या पॉडकास्ट मध्ये. मला पण माझ्या आईची आठवण येते, तर भेटूया आपण. तुम्ही मांडा. वा एकदम सटकेल परफॉर्मन्स. हा सर, रसिकांना विचारूया त्यांना कसा वाटला हा पॉडकास्ट. छान, मजा आली. मंदार, एका पर्वात हास्यजत्रेच्या तू होतास, मग तू गेलास, मग बरेच दिवस तू या मंचावर नव्हतास, मग अचानक पुन्हा तू या मंचावरती अवतरलास आणि छोट्या छोट्या भूमिका करत करत आज एक सिरीज तू तुझ्या नावावर केलीस. यासाठी आज तुझ्यासाठी गुड, चांगला प्रवास आहे अँड आय विश यू ऑल द बेस्ट. खूप मोठा पल्ला अजून बाकी आहे, पण तू तो हळूहळू याच गतीने पार करशील अशी मला खात्री वाटते. येस, मजा येते तुला बघताना. छान. ईशा, प्रिया दोघी छान. मजा आली. येडा परफॉर्मन्स होता एकदम. तुमच्या दोघींची तडतडी केमिस्ट्री खूप आवडली मला. ईशाचं कॅरेक्टर बघून माझी आई आठवली, जी कायम ट्रूथ बॉम्ब्स टाकत असते आणि तिचे ट्रूथ बॉम्ब्स खूप अनपेक्षित असतात, पण त्याच वेळी ते मला ग्राउंडेडही ठेवतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या आयांना आपण बेस्ट माहिती असतो. आणि हे जे रिलेशनशिप होतं तुमचं, ते पण खूप आजचं होतं, खूप इंटरेस्टिंग होतं. त्याच्यामध्ये मैत्री पण होती, थोडी ईर्ष्या पण होती, सगळ्याच गोष्टी. म्हणजे जेवढं दिसतं तेवढं सरळ नव्हतं ते, त्याची वेगळी मजा आली मला. मँडी पशाजी म्हणाले ते एकदम खरं आहे. आज तू हा पल्ला गाठलेला आहेस, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. पण याचा अर्थ जबाबदारी वाढली आहे, त्यामुळे आता डिलिव्हर करायची जबाबदारी तुझ्यावर आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. वा येस.